कोणत्याही गावात जर गेलं ना तर सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण आज रक्ताचे दोन भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराज, खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेली ही भूमी आहे। इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलं आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलं आहे, पण महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, रामायण आम्ही ऐकलं, रामायण आम्ही पाहिलं, पण रामायण आमच्या अंतकरणात उतरवलंच नाही, म्हणून तर रामराज्य आजपर्यंत आलंच नाही। शोकांतिका का तर रामायण तुम्ही बारकाईने समजून घ्या महाराज। रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधलं प्रेम दिसतं, त्याचप्रमाणे रामायणाचा जर उत्तरार्ध पाहिला तर आम्हाला वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल। अरे लंका सोन्याची होती, कशाची? इथं एक तोळा घ्यायचं म्हटलं तर नवऱ्याबरोबर 2 वर्ष भांडावं लागतंय। अख्खी लंका ज्याची सोन्याची होती तो रावणही शेवटी भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, लंकेचं स्मशान झालं आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास होता, पण लक्ष्मण भरतासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा पुन्हा झाला। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं। अरे ज्यावेळेस कैकेयी मातेच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला ना, प्रभू रामचंद्रांनी अंगावरची जज्जावहिरे बाजूला फेकली आणि वल्कल परिधान करून महलातून एक एक पाऊल बाहेर पडू लागलं। एवढी बातमी लक्ष्मण भैयांना कळाली आणि लक्ष्मण भैयांना अंगावरची जज्जावहिरे बाजूला फेकली आणि वल्कल परिधान करून एक एक पाऊल आता खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांकडे येऊ लागलं। प्रभू रामचंद्रांची नजर लक्ष्मण भैयावर गेली, अंगावरची वल्कल पाहिली आणि प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू उकळला। प्रभू रामचंद्र उत्तरले, लक्ष्मणा बाळा, वनवास मला झालाय रे, तुला नाही, येऊ नकोस माझ्या सोबतीनं। लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर आज इथं बसलेल्या प्रत्येक लक्ष्मणानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका। लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर होतं, दादा विसरला, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे। जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल, आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल। असे जर आपण सोबतीनं चाललो तर 14 वर्षाचा वनवासही स्वर्गमय होईल। हा रामायणाचा पूर्वार्ध आहे आणि याच रामायणाचा उत्तरार्ध पहा महाराज। ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण खऱ्या अर्थानं रावणाला लागला ना, रावण एवढा महाकाय होता, जसा रावण कोसळला साक्षात ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरा जसं कंधर, जसा रावण कोसळला। प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे। आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त महात्मा विरळा जर जगात कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे। साक्षी इंद्रादी देवतांना बंदिवान करणारा बलशाली युद्धातील लोकात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे। हा रावण मृत्यू समय सुद्धा तुला जे ज्ञान देईल ना, तुझ्या आयुष्याचं कल्याण साधणार असेल, जा तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये। आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल आता रावणाच्या जवळ येऊ लागलं। मिनमिन त्या डोळ्याने खऱ्या अर्थानं रावणाची नजर लक्ष्मण भैयावर गेली आणि लक्ष्मण भैया उत्तरले, बोल वनवासी। आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण, युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे रे, त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी इथं आलो आहे। आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, बोल तुझ्या मनात काय प्रश्न आहे? आणि लक्ष्मण भैयाने विचारलं, रावण, अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो रे, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता, आमच्याकडे साधी ही वानर सेना, तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला, याचं नेमकं कारण काय? त्यावेळेस रावणानं दिलेलं उत्तर आज बसलेल्या प्रत्येक राम लक्ष्मणांना काळजात करून घ्या। रावणानं सांगितलं, लक्ष्मणा, तू म्हणतोयस ते खरं आहे, प्रत्येक बाबतीत मी तुझ्या भावापेक्षा श्रेष्ठ होतो, तरी आज या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला, याचं एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता। तरीही वाल्मिकी रामायणातील लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव, तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता। तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर आज इथं बसलेल्या प्रत्येक राम लक्ष्मणांना अंतकरणात करून घ्यावं, ही मात्र चरणावर अपेक्षा आहे। लक्षात घ्या, त्यावेळेस रावणानं सांगितलं, लक्ष्मणा, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा। जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ। जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये 2 भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल, पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट येईल तोच समाज म्हणेल, घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल। आणि आज आपण मृत्यूलोक आपलं नाशिक पाहतोय, हे वास्तव आहे महाराज। चला आता रामायणातून आपण आपल्या तालुक्यामध्ये येऊयात। खऱ्या अर्थानं तुम्हीच मला उत्तर द्या, तुम्ही लहान होतात ना, अरे तुम्ही लहान होतात ना,
दोन भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. आणि तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि तुटपुंजा प्रॉपर्टीसाठी जर एकमेकांच्या विरोधात उभे टाकून खऱ्या अर्थानं कोर्टवारी करणार असतील तर आम्ही कितीही प्रयत्न केला, आम्ही कितीही सप्ते केले, तर अध्यात्म खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आम्हाला भेटेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हात जोडून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो, माझे कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, व्यासपीठावर उभा आहे, मरेपर्यंत मला तुमच्या या गावात कधी बोलू नका, पण आज तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, आता तरी घराघरातले वाद विसरा, कारण तो तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सफल परमार्थ असेल. बरं, आम्ही आता खऱ्या अर्थानं जमिनीच्या बांधांचे वाद असू द्यात किंवा आमच्या गुंठावर जमिनीच्या आणि खऱ्या अर्थानं फ्लॅटचे प्रॉपर्टीचे वाद असू द्यात, मला सांगा, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना घडवलं एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? आणि भावाशी कोर्टामध्ये आयुष्यभर वाद करून आपलं जीवन घडवलं एक तरी माणूस सापडेल? अरे तुम्ही कधीतरी आजूबाजूला नजर टाकून पहा, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं घरं घेतली, त्यांनी फुटभर बांध करून याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध करून आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एकमेकांशी भांडल्याही, एका ताटात जेवल्याही, आणि शेवटी त्याच मातीत मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? आपल्याला एक दिवस जर याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, ज्या बांधांसाठी, ज्या प्रॉपर्टीसाठी आम्ही आयुष्यभर भारतोय, तुम्ही खऱ्या अर्थानं कितीही विचार करा, आम्ही कितीही जरी वाद प्रॉपर्टीवरून केले तर तहसील कार्यालयात आणि गावातील ग्रामपंचायतीमधील तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील सातबारे आमच्या प्रॉपर्टीचे कधी बदलणार आहेत का, याचा मात्र आज नक्की विचार करा. हा विषय बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून तुम्हाला विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुमचे हे मायबाप बसलेत ना, हे फक्त तुम्हाला कधी बोलून दाखवत नाही, पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि हमसून हमसून रडतायत का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्रे आठवून पहा. अरे वयाच्या 20 वर्षापर्यंत तो आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला, आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं, आणि तुमचा माझा बाप व आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे उतारवा येईपर्यंत त्याच्या खऱ्या अर्थानं बनियांची खऱ्या अर्थानं खऱ्या पाहिला गेलं तर फाटलेली बनियांची थिगळं पाहिला, जगाच्या पाठीवरचा दुर्बिणीचा डोळाही अपुरा पडला, पण त्याने स्वतःचा कधीच विचार केला नाही. तो आपल्या लेकरांसाठी अहोरात्र जगत राहिला. आता उतारवय आलं आणि त्याच्या गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, तेव्हा मात्र त्यांना आता एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली. पण त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि तुटपुंजा एकाच्या 2 BHK 1 BHK फ्लॅटसाठी मात्र खऱ्या अर्थानं 2 भावांमध्ये, रक्ताच्या भावांमध्ये दरी निर्माण झाली. आम्ही जशी बांधांच्या फाळण्या केल्यात, आम्ही जशी घरांच्या फाळण्या केल्यात, आम्ही 7 बारांच्या फाळण्या केल्यात, तशाच आम्ही जन्म देणाऱ्या आज मायबापांच्या सुद्धा फाळण्या केल्या. आज आई एकाकडं आणि बाप एकाकडं राहत असेल, आणि ती आई त्या बापाकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल, आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 2 वर्ष लवकर मरणार असेल, तर तुम्ही कितीही काशी गया द्वारका फिरलात तरी भगवान परमात्मा तुम्हाला भेटेल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, आता तरी घराघरातले वाद विसरा. खऱ्या अर्थाने यापेक्षा तुमच्या मात्या पित्यांना जीवनात दुसरं काहीच नकोय. महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जे क्षीर निराथे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. मला सांगा, रामराज्यात किती मंत्रा होत्या? एकच मंत्रा होती. देवाच्या नगरीत एक मंत्रा होती, पण एकाच मंत्रेनं अयोध्येचं मात्र स्मशान केलं. आता प्रत्येक सोसायटीत खाली गार्डन मध्ये 5-5 मंत्र आहेत. या मंत्रा तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष पेरतील, पण अशा मंत्रांचा ऐकून आपलं ज्या घरात वंशवेल वाढणार आहे त्या कुटुंबाचा विचार करायचा, की अशा मंत्रांचा ऐकून आपल्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं माहेरी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझ्या बहिणींना याचा विचार करा, कारण ज्या दिवशी तुमच्या घरात वाद झाला ना,
खऱ्या तुमच्या आईपासून तर खऱ्या अर्थानं गावातली 50 लोक तुमचे वाद मिटवायला तुमच्या घरी आले होते. ज्या दिवशी तुम्ही भांडी भरलीत ना त्या दिवशी निम्म गाव होतं. पण ज्या दिवशी कोर्टाची पहिली तारीख पडली ना त्या दिवशी सक्का भावाला सुद्धा काहीतरी काम निघालं होतं. हे जीवनात कधी विसरू नका. म्हणून हात जोडून तुमच्या पायावर आज तुमचा भाऊ म्हणून आजच्या कीर्तनात विनंती करतो, क्षणिक खऱ्या अर्थानं भांडणासाठी आपल्या घराचा नाश करू नका आणि अशा मंत्रांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका. एवढं जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तर खऱ्या अर्थानं तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली जिला गावकीन भावकीची टोळी म्हटलं जातं. ही टोळी तर डबल डेंजर राहते. आता ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये तोही 10ला झाला. आता 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये फक्त एकच ठरवते आज कोणत्या भावभावांमध्ये खऱ्या अर्थानं भांडणं लावून द्यायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष फिरेल. पण आशांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की आपल्या खऱ्या अर्थानं मातापित्यांचा आपल्या भावंडांचा विचार करायचा याचा मात्र नक्की विचार करा. कारण लक्षात घ्या महाराज, ज्या दिवशी तुमच्या भावाशी तुमचा वाद झाला ना त्या दिवशी तुमच्या मनात स्वार्थ आणणारा तुमचा अत्यंत जवळचा मित्र होता. ज्या दिवशी कोर्टाची पायरी चढायची होती त्या दिवशी पहिल्या दिवशी वकील पाहून देणाराही तुमच्या जवळचा मित्र होता. त्या दिवशी भांडी भरायची वेळ आली त्या दिवशी गाडीच्या सगळ्यात पुढे तुमच्या जवळचा मित्र होता. पण ज्या दिवशी अचानक तुम्ही कोरोनानं पॉझिटिव्ह झालात आणि तुमच्या आर्टिफिशियल रिपोर्ट चौकातल्या खऱ्या अर्थानं मित्रांपर्यंत पोहोचला त्या दिवशी मोबाईलमधल्या 999 मित्रांचा मोबाईल अचानकपणे नॉट रिचेबल झाला. आणि ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस चालू होती शेवटी तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर तुमची छोटी 14 दिवस तुमचे लेकरही सांभाळणारा आणि हॉस्पिटलच्या बिलला पैसे कमी पडल्यानंतर स्वतःकडून तिकडून पैसे जमवून हॉस्पिटलचं बिल भरणारा तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे आयुष्यात कधी विसरू नका, हे जीवनात कधी विसरू नका. विठ्ठल